वालीच्या शेंगा म्हणजे चवळी असते ना त्याची पानं आहेत ती. कुणाला हसतो का रे? पहिला सांगा शाळेत का नाही गेलात ग? काकांना का मला? अच्छा सगळ्यांना भेटाल. जा तिकडे जा तिकडे जा, इथे नाही बाबा. बाबा बरोबर चला. बघा कसलं रखरखीत ऊन पडलंय बघा. आवाज आवाज तिकडे ना मशीन चालू आहे. चादरी टाकल्यात मशीनला. आणि हे बघा ह्यांची मस्ती बघा. हां दोघांना आता सोडलं एकत्र. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आजची आपल्या व्लॉगची सुरुवात झालेली आहे उशिरा, म्हणजे सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि असं छान असं ऊन पडलेलं आहे. आज की नाही मॅच चालू आहे ना, सकाळी लवकर काहीतरी मला वाटतं मॅच चालू झालेलं आहे 5-5:30ला. तर आमच्याकडे पण सगळं तर तेच आहे. आज सगळं काम साईडला झालेलं आहे, घरातलं बागेतलं वगैरे ते संध्याकाळच्या वेळेस करणार आहे. करायची भरपूर कामं. आत्ता मी चालले बागेमध्ये भाजी काढायला. शेंगा तयार झाल्या आणि थोडीशी मला पालेभाजी पण हवे. आता मॅचची काय ॲड आले काय? हां तेव्हा ते कुणालचे बाबा आज बाहेर आलेत. काय बापरे, पाडलं दोघांनी. बघितलं कसं धक्का मारून आला बघ. आत्ता मी पडली असती. कसले धावायचं ना दोघं जण. कसला ते विकेट गेला बापरे. आणि एवढा आरडाओरडा. तो शेरू पण घाबरून उठला होता. शेरू झोपलेला पाठीमागे, तो घाबरून आला बाहेर. मी पण घाबरली, मी पण दचकली. एवढं काय झालं एवढा आरडाओरडा करायला. तर कुणाला बोलतो आई विकेट गेली. ते फोन नव्हता जवळ, नाही तर मी कॅप्चर केलं असतं. अशी मॅच असली ना की खूप आमच्या घरामध्ये धूम चालू असते. चला थोडीशी भाजी काढून घेऊया. काढा सगळ्या. त्या खाली काल ना खाली पडलेल्या शेंगा त्या मी उचलून वर टाकल्या. पानं पण काढूया ना, वरती आहेत ना. भाजी दुसरी करायची होती मला, पण मगाशी बघितलं पाणी घालायला आले ना तेव्हा बघितलं की शेंगा आहे ना तयार झालेल्या आहेत. परत जून होऊन जातील, त्याच्यामुळे म्हटलं त्याच काढलेल्या बरं. आणि पारोशी बघा, एक एक पारोशी कसली झाली ती. आता आपण काढून टाकूया इकडचं, ऐकलं काय? आता काय धरणार नाही, हे सगळं काढायचं आता. मग इकडचं आपलं सगळं साफ होऊन जाईल. तिला पाणी कुठं घालतो ते पण आपल्याला माहीत नाही ना, ते मूळ कुठे आहे ते पण आम्हाला माहीत नाही. तरी पण हां वरती गेलेत ना, तरी पण ते अशी धरले बाप रे पारोशी. त्या बघा वरती खेचायला लागतील. 1 मिनटं. तिकडे पण 2-3. ही चवळीची पानं कोवळी कोवळी, ह्याची पण भाजी करायची थोडीशी. ह्याची ना भाजी खूप छान बनते चवळीच्या पानांची थोडीशी. तेच ना, त्यांना ना घरामध्ये बसलेले, आम्ही पण आज बाहेर नाही ना. आता हे दोघं पण असेच घरामध्येच बसून राहिले होते आपले भाग्या शेरू. चला जरा काढूया. कधी काम करायचं ते सीताफळाच्या झाडाचं? आता कुठे, आता मॅच चालू आहे ना. इथे खत पाणी करायचं आहे त्या सीताफळाच्या झाडं आणि संत्र्याचं झाड आहे. त्याला ते शेण वगैरे सगळं भिजवून ठेवलं आहे. आज ऊन चांगलं रखरखीत पडले. काढली आपली दुधीची वेल आहे ना, सुकली ते एक. हो ना, आता नवीन रुजवलं ना बियाणं. बघूया. हे बघा ही एकच होती. काढली वेल सगळी? नाही ती काढायला खोदून टाकलं. बस झाली एवढी कोवळी भाजी होईल ह्याची. म्हणजे आधी लावलेल्या वेली होत्या ना, पडवळ दुधी आणि भोपळा. म्हणजे भोपळा अजून आहे जिवंत, पण पडवळ आणि काय बरं दुधी ह्याची ताकद, हां शिराळ, त्याची पण ताकद त्यानं संपलेली आहे. म्हणजे कधी पावसात लावले ना वेली त्या आत्ता त्या सुकून गेल्यात. आत्ता लावले ना नवीन बियाणं तेव्हा बघू मग. आणि ही जी वेल तुम्हाला समोर दिसते ना, पडवळ बघा दिसतोय ना, ते सुकायला ठेवलं ना बियाणं म्हणून. त्याच्या बाजूला एक पडवळची वेल आहे. ती आत्ताशी धरायला सुरुवात झाली, म्हणजे फुलं आता यायला सुरुवात झालेली. ती उशिरा लावली होती असे. म्हणजे ती एक पडवळची वेल आपली होईल. चला थोडीशी ना भोपळ्याची पानं पण काढते. पालेभाजी करायची, मिक्स पालेभाजी मला खायची आज. तर ही बघा, ही भोपळ्याची वेल तर काढून टाकले कधीच, तुम्हाला दाखवली होती मागे. तरी पण ती अशी पुढे पुढे वाढतच चालले. तिला एक फळ पण धरलं होतं, काढून झाल्यानंतर एक भोपळा धरला होता. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्याची भाजी ना छान होते भोपळ्याच्या पानांची, त्याच्यामुळे म्हटलं सगळी मिक्स भाजी बनवूया. आज पालेभाजी खायची. जिवंत आहे म्हणून ते ठेवलेली आहे. म्हटलं उगाच जगले तर म्हटलं कशाला काढायची, म्हटलं राहू देत.
भोपळा नाही धरलं तरी आपल्याला पालेभाजी तर म्हटलं खायला मिळते, त्याच्यामुळे मग ठेवले तशीच. आता हे सगळं कसं साफ करायचं होतं, पण हे कुठे कुठे आहे म्हणून राहिले. ह्याची भाजी मात्र एक नंबर चवीला. ही बघा, ही पण वालाच्या शेंगांची वेल अशीच रुजलेली आपोआप. मग तिला इथे अशी व्यवस्थित केली कुणालच्या बाबांनी. ते बियाणं कुठं कुठं पडतं ना, मग ते असं रुजतं, मग असं आहे ते. ही पण आत्ता अशी बघा केवढी झाली, एवढी आलेली आहे. ती होईल ते हळूहळू. पावरुशी मात्र सगळीकडे पसरल्यात. ही बघा, ही एक पावरुशी तुम्हाला दाखवते. ही फांदी नारळाची तोडलेली आहे. हां बघा कशी. मग कुणाच्या गावाला सांगितलं आता ही काढूनच टाकू, म्हणजे हे सगळं साफ होऊन जाईल. हे इकडचं ना साफ करायचं आहे. आणि ती वेल मला वाटतं पावरुशीची ना इथे कुठेतरी रुजलेली आहे, ह्या साईडलाच कुठेतरी तिचं मूळ आहे. तिला पाणी पण घालत नाही तरी पण ती अशी पसरले भरपूर. ती बघा अजून पण समोर पिवळी पिवळी फुलं दिसतात तुम्हाला, ती पावरुशीची फुलं आहेत. ती कशी कटिंग भरपूर केली होती. कटिंग म्हणजे जेव्हा हे रान वगैरे साफ केलं ना, त्यावेळेस ना मध्ये मध्ये बघा आले होते ना, ती कापली होती ती. आणि कापल्यामुळे त्यांना अजून फांद्या फुटत गेल्या. म्हणजे आपण 2G 3G कटिंग बोलतो ना, तसं ते झालं आपोआप. आणि मग काय फांद्या भरपूर फुटत गेल्या, मग ती भरपूर अशी वाढतच गेली. मग असं आहे ते. चला आता इथे पण जरा बघते. ही बघा तुळस. तुळशी तर अशा रुजल्यात ना, काळी तुळस आहे. आज चादरीना जागाच नाही सुकवायला. बाहेर टाकायच्या होत्या, पण आड्याच्या बाहेर कुणाने गाडी लावली आणि मग त्याला 10 वेळा आत बाहेर व्हायला लागतं. त्याच्यामुळे आड्यावर पण नाही टाकू शकत. म्हणजे आड्यावर बघा काट्या टाकल्यात ना, तिथे सुकतात. नाही तर आता इथेच टाकते ह्या दिवाळ्यावरती. आणि हे जे कपडे आहेत ना स्टँडमध्ये, ते कालचे कपडे आहेत, ते थोडेसे अजून ओलसर आहेत. म्हणजे साधारण ओले आहेत, मग ते काढून पण काही उपयोग नाही आहे. ह्या चादरी सुकून जातील संध्याकाळपर्यंत. सुकेल होते. एक 12च्या नंतर इथे ना कडक ऊन होतं मागच्या पडवीमध्ये. मी कशी एक दिवस आड करून कपडे धुते, आणि ज्या दिवशी कपडे नसतात ना त्या दिवशी अंथरुणं, चादरी, म्हणजे काही चादरी वगैरे काय असेल ना ते सगळं धुवायचं. म्हणजे भाग्याशिरूचं पण असतं ना धुवायला. तर पाण्याची की नाही थोडीशी अडचण असल्यामुळे अशा प्रकारे सर्व मी मॅनेज करते. कपड्यांचं, चादरी धुवायचं, ते सगळं. तर इथे सगळं सुकून झाल्यानंतर, आणि सुकवल्या कुठे त्या पण तुम्हाला सांगते. समोर बघा तुम्हाला ड्रम दिसतोय ना, आणि कपड्याची मशीन. तर तिथे की नाही ह्या वेळेस भरपूर असं ऊन येतं. म्हणजे 11 ते 12च्या दरम्यान असं कडकडीत ऊन येतं. म्हणून भाग्या शेरू यांचं जे कवर काढलं होतं ना, गादीचं कवर काढलं होतं धुवायला, ते मी ते ड्रम आणि मशीन ह्याच्यावरती सुकवलं. म्हटलं ते म्हणजे ते कवर पण सुकून जाईल, आणि ड्रम आणि मशीन आहे ना त्याला असं ऊन लागणार नाही. ते सगळं करून झालं बाहेरचं काम, आणि मग मी आले हॉलमध्ये. जे इतकं गरम होत होतं, ऊन आज कडाक्याचं होतं. त्याच्यामुळे पाणी घेऊन 2 ग्लास पाणी बसून प्यायले, आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात केली. भाजी बघूया आपण आता. तर ही बघा, ही भोपळ्याची पानं, वालीच्या शेंगा म्हणजे चवळी असते ना त्याची पानं आहेत ती, आणि शेवगा. सकाळी शेवगा मी काढला होता नाश्त्यासाठी, म्हणजे पराठे बनवले शेवग्याचे. 1 मिनटं मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे शेवग्याचे पराठे, आणि ह्याची रेसिपी ना मी तुमच्याशी शेअर केलेली आहे, त्याच्यामुळे आज काय दाखवलं नाही तुम्हाला. तर आपल्या एका ताईने कमेंट करून मला सांगितलं होतं की शेवगा खायचा चांगला असतो आपल्या शरीरासाठी. पण हे बघा, हे असं अधूनमधून असतं, त्याच्यामुळे मला असं वाटलं की आज तुम्हाला दाखवावं असं. तर हे झालं भाजी चाळण. ही भाजी मी आत्ता करणार आहे. आणि ह्या बघा, ह्या थोड्याशा शेंगा निघाल्या ना, ह्या आता नाही करणार, ह्या संध्याकाळसाठी ठेवणार. कारण बघा थोड्याशाच आहेत, आणि एक भाजी ते होणार आहे ना, त्याच्यामुळे नकोच. आणि ही दुधी अशी मिक्स आहे ना, मी संध्याकाळी करून टाकीन. आता ह्या वेली पण कशा आता जुन्या झाल्यात ना, त्यामुळे आता परत मला वाटत नाही धरतील. पण वालीच्या शेंगा आहेत ना, आहेत आपल्याकडे. त्याची वेल तुम्हाला मला वाटतं दाखवली मी मागच्या व्हिडिओमध्ये. आणि हा एक प्रयोग करून बघितला आहे. हा कुणालच्या बाबांचा प्रयोग आहे, बिया रुजवायचा. तर हा प्रयोग आहे ना आज सकाळी केलेला आहे, आणि आम्हाला बघायचा आहे तो प्रयोग सक्सेस होतोय काय. त्याच्यामुळे आम्ही ना असं बियाणं की नाही असं रुजत घालतोय. गेले 2 दिवस झाले. तर हे बघा, हे आता काकडीचं बियाणं, दुधीचं बियाणं आहे, आणि काय त्याला बोलतं शिराळं. म्हणजे प्रयोग करून बघतोय, जर का सक्सेस झालं पटकन रुजण्यासाठी असं करतात. तर तुम्हाला पण दाखवीन. आणि हे मला वाटतं 1-2-3 दिवसांनी तयार होईल, ते पण दाखवीन. तर हे पण करायचं आहे आम्हाला. तर गेले 2-3 दिवस मला वाटतं तुमच्याशी मी पालेभाज्या शेअर केलेल्या आहेत.
म्हणजे अशा की नाही पालेभाज्या असतात. आता कधी कधी कसं दाखवायला जमत नाही, पण मला असं वाटतं की हा तिसरा व्हिडिओ असेल की मी पालेभाजी तुमच्याशी शेअर करते. तर आज पण सेम तसंच, म्हणजे आमच्याकडे कांदा, मिरची आणि लसूण याची फोडणी देऊनच पालेभाजी आवडते. आणि जर का तुम्ही असं वेगळ्या पद्धतीने केलात तिखट मसाला वगैरे घालून तर अजिबात आवडत नाही. कुणालच्या बाबांना पण नाही आवडत आणि कुणाला पण नाही आवडत. त्याच्यामुळे अशी साध्या पद्धतीनेच आमच्याकडे पालेभाजी करतात. तर इथे बघा भाजी फोडणीला घालून घेतली. कांदा, मिरची, लसूण याची फोडणी करून पालेभाजी घातलेली आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि एक वाफ येऊ द्यायची आणि त्याच्यानंतर मग झाकण ठेवून ही भाजी ना मी शिजत घातलेली आहे. आणि एकीकडे डाळसुद्धा फोडणीला घातली होती. आणि आज चपात्या नव्हत्या करायच्या, कारण सकाळी बघा ते शेवग्याचे पराठे सर्वांनी खाल्ले होते ना, त्याच्यामुळे आता दुपारला चपाती नव्हते, फक्त डाळ भात आणि भाजीच करायची होती. तर इथे डाळ माझी करून झाली आणि त्याच्यानंतर भाजी आहे ना ती झाकून ठेवली शिजायला. आज काय झालं होतं, दही लावायचं होतं मला. म्हणजे आज आपला शेरू आहे ना, म्हणजे सकाळी नाश्ता दिला शेरूला, पण त्यांनी काही खाल्लं नव्हतं आज. म्हणजे नेहमी खाण्यासाठी पुढे पुढे असणारा शेरू आज असा शांत होता, म्हणजे पोटात त्याच्या काहीतरी गडबड होती. त्याच्यामुळे म्हटलं दही तर लावूया. आणि काम करता करता आता बघा मी तोंडामध्ये तुम्ही बघताय काहीतरी टाकलं, तर ते काय होतं, ते गुळाचा खडा. म्हणजे गुळाचा खडा जो असतो तो आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतो, गुळ. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो, म्हणजे दिवसातून एकदा तरी मी खातेच काम करता करता. ते तुकडेवाला बघा मिळतं ना गुळ, रेडीमेड बघा तुकडे केलेलं गुळ असं मिळतं. तर ते मी आणून ठेवलेलं आहे आणि असं एखाद तुकडा दिवसभरात कधी पण खाते मी. शरीरामध्ये आपल्या रक्ताची कमी असेल तर गुळामुळे ती भरून निघते, तर असं करायचं. तर ते म्हणजे गूळ खाऊन झाला आणि त्याच्यानंतर दही लावायला घेतलं. म्हणजे संध्याकाळपर्यंत दही जमायला पाहिजे. शेरूसाठी खास दही लावत होती. तर उन्हामध्ये आता ही वाटी ठेवणार, म्हणजे दही आपलं की नाही जमून जाते लगेच. चला आता इथे ना हे दही जमेल आपलं, होईल संध्याकाळपर्यंत. आणि हे बघा माझं वासरू अभ्यास करते, अभ्यास नाही काम करते. कुणाला हसतो का रे, काय रे हसतो का रे काम करताना, काय रे पुऱ्या, काय झालं अय्यो तू ऐकलाच काय, मला वाटलं तू अभ्यास करतो, पटकन माझ्या तोंडात निघालं. अरे तो काम करतोय असं मी बोलायला पाहिजे ना, तर मी बोलते अभ्यास करतोय, तर त्याला हसायला आलं ना. म्हणजे त्याचं लक्ष आहे माझ्याकडे, मग मी काय बोलते ते करा, काम करा. आणि ही बघा भाजी आपली झालेली आहे, मस्त अशी पालेभाजी, जी आमच्या घरात सगळ्यांना आवडणारी पालेभाजी. आणि सगळ्यात शेवटी त्यात मी टाकले ओलं खोबरं. झालं जेवणाचं, झालं किचन पण थोडंसं आवरलं. तुम्हाला आता वाघ्या शेरू दाखवते. हा बघा आपला वाघ्या, वागू गाई येते बेटा. दोघांना पण सोडून ठेवलं आहे, पण दोघं पण आता काय बाहेर नाही जाणार, कारण ऊन आहे ना. हे बघा कसं कडकडीत ऊन आहे. आणि असे पण दोघंजण आता लांब जात नाही, कारण शेरू बघा आपला घाबरलं आहे, तुम्हाला मागे सांगितलं होतं व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे घराच्या जवळ असतात. हा बघा आज पोर माझं काय असं गपचूप कसं झोपलं आहे बघा, तंगड्यावर करून. हे बघा कसं झोपायचं पद्धत, कुठली रे ही पद्धत झोपायची, ए शेरू. आणि आता गरमी होते ना, त्याच्यामुळे खाली तुम्ही काय अंतरलं ना तरी पण नाही झोपणार. आज काय खाल्ला नाही, काय आलं बेटा, ए बबड्या. संध्याकाळी खाईल काहीतरी, असा उपवास पाहिजे ना, पोटाला आराम. मस्ती काय आमची कमी नसते पण. आरोही आणि मृण्मयी आल्यात. ए का शाळेत नाही गेलात आज, का ग, काय आलं, दांडी मारली दांडी. त्यांना कढीपत्ता घ्यायला, त्यांना कढीपत्ता हवाय. अजून काय हवंय, केळीची पानं पण हवेत. अक्षयच्या आईला पण ते थोडासा, ऐकलं काय, हा थोडासा अक्षयच्या आईला पण दे. पाण्यामध्ये उभा करून ठेवायचा, मग तो कढीपत्ता छान राहतो, सुकत नाही. ए पहिलं सांगा, शाळेत का नाही गेलात ग, का पण का, अच्छा म्हणून काय. हा हा मार्गशीर्ष तुमचा पण उपवास आहे, तो बघा शेरू आपला उपवास आहे त्यांचा.
त्यांच्याकडे जेवायला आहे संध्याकाळी. मग हा तेच रात्री रात्री जेवण आहे त्यांच्याकडे. आमंत्रण आहे आपल्याला. नाही नाही तुम्ही दोघांनी जायचं. हे बघा ह्यांची दादागिरी बघा दोघांची. हा वाघ्या शेरूची हे अशी गुरं आली ना का ह्या दोघांची दादागिरी ना चालू होते. चला रे बस झालं. हा त्यांनी एक लात मारली तर दोघं पण उडाल एक साईडला. काय खरं तो बघ वाघ्या. काय रे तू केवढा ती गुरा केवढी तुम्हाला कळत नाही. हा दतीने काही करा. झोपलेले चांगले झोपेत ना उठून गेले. काय झालं बेटा. चला या दही झालंय का बघूया. तुम्हाला पण मी दाखवते. मला वाटतं अय्या मुंग्या लागल्या. बापरे एवढं दही तर झालंय पण मुंग्या लागल्या. मला तर हे पाण्यात ठेवावं लागेल. घट्ट झाले. पहिला आधी घरात घेऊन जाते. बोल तुझं नाव सांग सगळ्यांना. कुठून. अच्छा हा कशाला आला ते पण सांग सगळ्यांना. काकांना भेटायला आला ना तू. काकांना का मला. अच्छा सगळ्यांना भेटायला आलाय. तर हे बघा हे सर्व आपले सबस्क्रायबर आहेत. कणकवलीवर आलात ना तुम्ही सगळेजण. हा तर आपल्याला भेटायला आलेत आणि हे भाऊ आहेत. तर आपली बाग वगैरे बघतात सर्वजण. अच्छा आता काय म्हणते प्रिया पवार आहेत त्यांच्याकडे जाऊया. आणि बघितलं गुगलवर किती किलोमीटर जायचं वगैरे काय बघितलं आणि म्हणतात चला. आणि आता इथे आलो म्हटलं बाई ह्याला काय जमणार नव्हती गाडी. एवढ्या छोट्या रोडवर चालवलेली नाही ना. तुम्ही सर्व जेव्हा आम्हाला भेटायला येता त्यावेळेस इतका आनंद होतो ना या गोष्टीचा. म्हणजे खूप असं बरं वाटतं. मनापासून असं समाधान मिळतं की आपली कोणीतरी माणसं आहेत जे आपल्याला बघा भेटायला येतात इतक्या लांब. तर ह्या ताई की नाही येते वेळी ओटी घेऊन आल्या होत्या आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही ओटी का आणलात म्हणून. तर त्या अशा मला म्हणाल्या की आज गुरुवार आहे वैभवलक्ष्मी व्रताचं उद्यापन ना त्याच्यामुळे मग त्या येताना की नाही ओटी घेऊन आल्या होत्या. तर आपलं सीताफळाचं झाड आहे ना ते आता काढलं आहे परत कुणालच्या बाबांनी. त्याला खत पाणी करायचं राहिलं होतं. म्हणजे अशी दोन झाडं की नाही करतोय आता सध्या. आता तिकडे संत्र्याचं लावलं आहे ते पण करायचं आहे. थोडंसं जरा उशीर झाला आहे म्हणजे आता दिवस की नाही मावळायला आले. पण हाच टाईम आहे ना परफेक्ट असतो झाडं बिडं काय खत पाणी करायचं असेल ना तर. त्याच्यामुळे आता एक 10 मिनटाचंच काम आहे ते पटकन असं ना होऊन जाईल. वेलींना वगैरे झाडांना वगैरे पण पाणी घालायचं होतं त्याच्यामुळे थोडंसं जरा उशीर झाला. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि अजून एक सांगते जेवणाचं आज काही आराम आहे. जेवण नाही करायचं आहे कारण रियाकडे जाणार जेवायला. चला मग ताईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. आज आहे ना चटणी करायचं होतं मला आणि तसं सगळं मी तयारी केली होती. पण मला असं वाटतं की थोडंसं काम ना घरात जास्त निघालं त्याच्यामुळे मी साईडला करून टाकलं. पण पुढच्या व्हिडिओमध्ये चटण्याने करणार आहे मी. तर व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.